मोहनदरी आश्रमशाळेतील अल्पवयीन माता प्रकरण, खासदार भगरे यांची भेट, व्यवस्थेवर कडाडून टीका. कळवण येथून कळवण तालुक्यातील शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळा मोहनदरी येथे घडलेल्या अल्पवयीन विद्यार्थिनीच्या प्रसूतीच्या लाजिरवाण्या प्रकरणानंतर खळबळ उडाली आहे. या पार्श्वभूमीवर दिंडोरी लोकसभा मतदारसंघाचे खासदार भास्कर भगरे यांनी आज सोमवारी सकाळी 10 वाजता मोहनदरी आश्रमशाळेला अचानक भेट दिली. खासदार भगरे यांनी शाळेतील वसतिगृह, स्वयंपाकघर, आरोग्य सुविधा, सीसीटीव्ही आणि सुरक्षा व्यवस्था यांची बारकाईनं पाहणी केली. भेटीदरम्यान शाळेच्या कारभारातील अनेक त्रुटी आणि अनागोंदी यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. त्या घटनेला जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी करत खासदारांनी शाळा प्रशासनाच्या अनास्थेवर कडाडून टीका केली आहे. आदिवासी विद्यार्थिनींच्या सुरक्षतेबाबत एवढी बेफिकिरी कशी? जबाबदार अधिकाऱ्यांना पाठीशी घातले जाणार नाही अशा शब्दात त्यांनी प्रशासनाला खडे बोल सुनावले. अल्पवयीन विद्यार्थिनीला तात्काळ वैद्यकीय व मानसिक मदत देण्यात यावी. दोषींवर पोस्को कायद्यानुसार कडक कारवाई करण्यात यावी. आश्रमशाळांमधील सुरक्षा व्यवस्था अधिक सक्षम करण्यात यावी. खासदारांनी या घटनेचा सविस्तर अहवाल केंद्रीय व राज्य सरकारकडे सादर करणार असल्याचंही सांगितलंय. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली असून पालकांनी शाळेच्या व्यवस्थापनावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं आहे. वृत्तसंकलन यशवंत पालवीसह ज्ञानेश्वर बागुल, कळवण. सोलर चालू नसेल 4 वर्ष नाही, सोलर इकडे बसवलेले चालू नाहीये इथे. इकडचं पण आहे ना सर? इकडे नाहीये. मी वरती सुद्धा जाऊन आलो. वरती एवढं पुढे होतं ना मटेरियल पडलेलं आहे. ते लाकडं लुकडं ते उचलून टाका ना खाली, द्या ना कुठं तरी बाजूला टाकून. ते वरती पाणी साचतं, तेच पाणी खाली लिकेज होतंय. या सगळ्या बिल्डिंगी बघा ना कशा झाल्या. 7-8 वर्षापूर्वी बांधल्या. जवळजवळ 30-40-50 कोटीची या सगळ्या कॅम्पस असे मध्ये 5 लाखाचा निधी ते सुद्धा खर्च झाला. वेळोवेळी सर त्यावेळेस आम्ही शिरोडे सर होते, यांना पूर्ण मार्केटिंग सगळं वास येतो ना. पूर्ण वास येतो एकदम म्हणजे पूर्ण वास येतो.